स्वागत आहे आपले भाजीपटाक रेसिपी वनितामध्ये। आपण आज पाहणार आहे उकडीचे मोदक तांदळाच्या पिठीपासून। त्यासाठी आपण सर्वप्रथम येथे सारण तयार करून घेणार आहे। सारणासाठी लागणारे साहित्य 2 वाटी इतकं ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी गूळ, 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस आणि वेलची पूड। आता कढईमध्ये तूप घालून 1 चमचा इतकं तूप घालून खसखस तीळ असं लालसर होऊ द्यायचं आहे आणि खोबरं घालून घ्यायचं। आता त्यामध्ये त्यानंतर गूळ घालायचा आहे। गूळ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर वेलची पूड घालायची आणि सारण अगदी परतून घ्यायचं। गूळ पूर्ण वितळू द्यायचा आहे खोबऱ्यामध्ये। आपलं सारण तयार झालेलं आहे। गॅस कमीच ठेवायचा। सारण थंड झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं आहे। आता पिठीची आपण उकड काढणार आहे। त्यासाठी ह्या वाटीच्या साहाय्याने मी 2 वाट्या इतकं पीठ घेतलेलं आहे तांदूळाचं आणि 2.5 वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे आपल्याला। आता अर्धा चमचा इतकं तूप घालून घ्यायचं। आदनामध्ये थोडंसं मीठ घालायचं, उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि पिठी घालून घ्यायची। त्यामध्ये पिठी घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि सारखं मिक्स करत राहायचं। आपलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे। त्यावरती आपण आता एक झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी ते झाकून ठेवू। तसंच गॅस बंद करायचा। तोपर्यंत आपण सारणाचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। तुम्ही छोटे मोदक बनवणार असाल तर छोटे करा, नाही तर मोठे करा, म्हणजे आपले हात चिकटही होणार नाही आणि झटपट असे मोदक तयार होतील आपले। आता 15 मिनिटांनंतर बघू। पीठ आपलं गरमच आहे, अजून गरम असतानाच ते मळून घ्यायचं आहे। एका ताटामध्ये काढून घ्यायचं मोठ्या आणि मॅशरच्या साहाय्याने मळायचं त्याला किंवा वाटीच्या साहाय्याने। मी वाटीनेच करत आहे। वाटीने अगदी सॉफ्ट असं होतं आणि हातही भाजत नाही। पीठ थोडंसं निबर वाटत असेल तर गरम पाणी करायचं। मिक्स करायच्या वेळेस त्यामध्ये थोडं थोडं घालायचं। पण आपलं परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे काय गरज नाही। अगदी थोडंसं मी गरम पाण्याचा असा हात लावत आहे पिठाला, चिटकत नाही हाताला। त्यामुळे आपलं तयार झालेलं आहे असं मऊसर पीठ। आता आपण त्याचे गोळे तयार करून घेऊ। मी गोळे तयार करतो तेव्हा मुलीचं चाललं, मम्मी मी पण करते तुला मदत, मी पण मोदक करून पाहणार आहे। आता तिने सुरुवात केली आहे मोदक तयार करायला। तोपर्यंत मी गोळे केले। बघू शकता तुम्ही तिचा मोदक छान अशा कळ्या पाडतीये। खूप आवड आहे तिला असं मोदक वगैरे करण्याची। आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तिने केलेला मोदक कसा वाटला। तोपर्यंत मी सर्व गोळे तयार करून घेतले पिठाचे। मोदक तयार झालेला आहे तिचा। आता आपण एक पारंबी घेऊ। पारंबी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। थोडंसं हाताला तूप लावायचं। पातळ अशी पारंबी तयार करायची आहे।
लाटून पण दाखवणार आहे मी, 2 पद्धतीची करून दाखवते तुम्हाला. ज्याने जमेल तसं करा. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता. आता सारण घालून घेऊ त्यामध्ये आणि अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या त्याला. अगदी जवळ किंवा अशा पद्धतीने जरी पाडल्या तरी चालेल. अगदी झटपट होतो हा मोदक तयार. तयार झालेला आहे आपला आता. आता तुम्हाला दुसरा मोदक मी लाटून दाखवते. मोदक तयार होईपर्यंत आपण पाणी ठेवून द्यायचं आहे एका पातेल्यामध्ये गॅसवरती मोदक उकडण्यासाठी. त्यावरती चाळण ठेवून द्यायची आणि मोदक ही तयार होतील. पाण्याला उकळी येईल. अशा पद्धतीने लाटून घ्यायची लहान. त्यामध्ये सारण घालायचं आणि कळ्या पाडून घ्यायच्या. तांदूळ अगदी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून दळून आणायचे आहे पिठीच्या मोदकसाठी. मोदक तयार झालेला आहे आपला. आता सर्व मोदक तयार करून घेते तोपर्यंत पाण्याला उकळी येईल. पाण्याला उकळी आली अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवून घेतले मोदक आणि 15 मिनिटासाठी झाकून होऊ द्यायचे आहे. आपले मोदक तयार झालेले आहे. पातळ असे मोदक झाले आहे आपले. मोदकासोबत तूप असेल तर खूपच छान लागतात आणि नैवेद्यालाही छान होतात मोदक असे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ. गणेश चतुर्थीला मोदक करा अशा प्रकारे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवीन मोदकाची रेसिपी घेऊन येणार.